त्यांच्या जीवनावर आधारित संघर्ष योद्धा चित्रपटाच्या चित्रीकरणाला अंतर्वर्ती सराटीमध्ये आजपासून सुरुवात झाली। जरांगे पाटील यांचे जीवन आणि त्यांनी उभारलेल्या मराठा आरक्षणाचा लढा येणाऱ्या पिढीसाठी मैलाचा दगड ठरावा यासाठी या चित्रपटाची निर्मिती करण्यात येत असून 26 एप्रिल 2024 रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। नमस्कार, मी लेखक निर्माता गोवर्धन बोलतडे। आम्ही आज संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील या चित्रपटाच्या चित्रीकरणाचा मुहूर्त आज या ठिकाणी केलेला आहे। खूप आनंद वाटतोय, कारण ज्या ठिकाणी जरांगे पाटलांनी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आंदोलन उभा केलं आणि ते एक सक्सेसफुल असं झालं। त्यांच्या मागण्या आहेत त्या एक सक्सेसफुल होताना दिसत आहेत आणि खरंच त्यांचा संघर्ष हा राज्यात असेल देशात असेल सगळ्यांना असं वाटतं की तो थोड्या दिवसाचा संघर्ष आहे, परंतु आम्ही खूप अभ्यास केला आणि हा संघर्ष गेली 15-20 वर्षापासूनचा त्यांचा संघर्ष आहे आणि कुठेतरी एक संघर्षाची गाथा, हा संघर्ष मांडण्याची आम्हाला एक संधी मिळाली आणि आम्ही त्या ठिकाणी म्हणून ठरवलं की नाही, अशा व्यक्तीवरती चित्रपट होणं गरजेचं आहे। कारण आजच्या लोकांनी पाहिले हे सगळं काय संघर्ष असतो, परंतु येणाऱ्या 50-100 वर्षानंतर सुद्धा समाजात लोकांना माहिती पाहिजे की मनोज जरांगे पाटील यांचा काय संघर्ष होता समाजासाठी। तर त्यानिमित्तानेच आम्ही हा चित्रपट करायचं ठरवलेलं आहे। चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला कधी येणार आहे, कोण कोण असणार या चित्रपटात? 26 एप्रिल 2024 ला हा चित्रपट संपूर्ण राज्यभर जवळपास 2,500 स्क्रीनला पर डे अशा पद्धतीने आम्ही लॉन्च करणार आहोत। खूप मोठा चित्रपट आहे, राज्यातील लोक नक्कीच या चित्रपटाला प्रतिसाद देतील आणि या चित्रपटात कलाकार सुद्धा, कारण मी कलाकार असतील, आमची टेक्निकल टीम असेल, त्या चित्रपटाचे संगीतकार असतील, गायक असतील, आम्हाला कुणीच अडचण निर्माण केली नाही। आम्ही 1-2 दिवस अगोदरच त्यांना विचारलं तरी ते लोक तयार झाली आणि खूप मोठ्या प्रमाणात ह्याच्यात कलाकार आहेत। विशेषतः रोहन पाटील आहेत, त्याच्यात संदीप पाठक आहेत, अनिल कारंडे आहेत, जयंत वाडकर आहेत, सुरभी हांदे आहे, अरबाज शेख आहे, असे भरपूर कलाकार आहेत। मला आता मी एवढी नावं सांगू शकत नाही, निश्चितच ते प्रेक्षकांना पाहायला भेटतील म्हणजे पडद्यावरती। पण खूप चांगला चित्रपट आहे, हा समाजाला खूप प्रेरणा देणारा चित्रपट आहे। चित्रपट येण्याआधीच हा चित्रपट प्रदर्शित होण्याच्या आधी, निर्मिती होण्याच्या आधीच चर्चेत आलाय, सर्वांना प्रतीक्षा आहे की हा चित्रपट कधी येतोय। असं नेमकं काय असणार आहे चित्रपटात की जो लोकांना प्रतीक्षा लागली आहे किंवा आस वाढत चालली लोकांची? नाही, खऱ्या अर्थाने काय झालं की आज राज्यभर म्हणजे संपूर्ण जगात म्हणलं तरी जरांगे पाटलांचा संघर्ष त्यांच्या या सराटीतील आंदोलनानंतर लोकांना सगळ्यांना माहीत झालाय, परंतु त्याच्या आधीचा संघर्ष आम्ही या चित्रपटातून मांडतोय। हे लोकांपर्यंत आमचा मेसेज गेलेला आहे आणि तोच लोकांना विशेष आवडतोय की खरंच पाटलांचा संघर्ष अगोदरचा काय असेल, कारण खूप महाभयानक असा त्यांचा संघर्ष आहे, म्हणून तो संघर्ष बघण्यासाठी लोकांना उत्सुकता आहे आणि निश्चित लोक ते पाहतील।